मी तेच सांगितलं ना, मी तेच सांगितलं. आमच्यामध्ये कुठेही गडबड नाही आहे. आम्ही सगळं प्लॅन तयार आहे आमचा. तेच सांगतोय मी. मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईत करण्याचं दिलंय, तोपर्यंत शासन काही करेल का असं तुम्हाला वाटतं का? हे सरकार प्रायोजित आहे. आम्ही विधानसभेत सरकारला वारंवार विचारत होतो की कुठल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे आरक्षण आपण देणार. सरकार तो फॉर्म्युला सांगू शकला नाही. ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे. महाराष्ट्र हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे आणि या राज्यात अशा पद्धतीचा वाद निर्माण करून या सरकारला काय भेटतं हे कळायला काही कारण नाही. अखेरीपर्यंत सरकार विधानसभेतही या आरक्षणाबद्दलची स्पष्टता मांडू शकलेला नाही. कालच भाजपचे एक वरिष्ठ मंत्री सांगत होते की आता 1 वर्ष लागेल. मुख्यमंत्री सांगतात की मी 2 महिन्यात करतो, 1 महिन्यात करतो. ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही करू. पण आखरी काय कशा आधारात करेल? विधानसभेत ते सांगायला घाबरतात आहेत. म्हणजे त्यांच्या मनात काय पाप आहे त्याचा मी मगाशी उल्लेख केला की सामाजिक न्यायाच्या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये भांडण करून पहिले हिंदू मुसलमानांचं भांडण केलं जात होतं, बौद्ध हिंदूंचं केलं जात होतं, आता हिंदूंचंच मराठा ओबीसीचं भांडण चालू झालं. हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. आता समिती गठीत केली आहे की जे आयाराम आहे त्यांना आम्ही समिती ठरवेल कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. असं आहे की आता ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं मोठ्या प्रमाणात आयारामला जोडल्या गेलेलं आहे. आता त्यांनाच ते भारी झालेले आहेत. आता ते समिती बनवून करणार काय? ते आखरी भाजपसोबत लोक पण पाहिजे ना. नेते तर घेऊन जमा झाले. ते जनता आता भाजपसोबत नाही आहे. आणि त्याचं आपण पाहिलं की ग्रॅज्युएट मतदारसंघ वगैरे हे जे शहरातले मतदारसंघ राहायचे ती मतदारसंघ भाजप जवळपास महाराष्ट्रात जिंकायची. आता ते पण लोक त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. जेवढ्या काही निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघाच्या झाल्यात महाराष्ट्रात त्या सगळ्या काँग्रेसने जिंकल्यात. आणि कसबासारखी जागा, जी जागा कधीच काँग्रेसच्या ताब्यात नव्हती, ती काँग्रेसने जिंकली. त्यामुळे आता जे परिवर्तन आहे ते परिवर्तनाच्या आधारावर मी सांगतोय की जनता आता काँग्रेस आणि काँग्रेसच्या अलायन्स सोबत आहे. ते वरच्या पातळीवर त्याच्यावरचा निर्णय होईल. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा कुठलाही प्रश्न नाही. आम्ही एकदम व्यवस्थित आमचं जागा वाटप होईल. त्याच्यात कुठलाही वाद होणार नाही. पण खरं तर महायुतीमध्ये आता वादाच्या ठिणग्या पेटलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या इथं कुठलाही वाद राहणार नाही एवढंच तुम्हाला स्पष्ट करतो. जळगाव जिल्ह्यात 2 जागा आहेत. एक जागा राष्ट्रवादी म्हणते, एक शिवसेना म्हणते. नेमकं आपल्या काँग्रेसचा त्यावर भूमिका काय? बघा, आखरी स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांना वाटतं की ही जागा सुटावी, आम्हाला सुटावी. ते स्वाभाविक आहे. पण आखरी निर्णय हा वरच्याच पातळीवर केला जातो. त्यामुळे जळगाव असेल, रावेर असेल, या दोन्ही जागा मेरिटच्या आधारावरच त्याचा निर्णय केला जाणार आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या आघाडीमध्ये एकच प्लॅन आमचा आहे. तो आहे भाजपला सगळ्या जागेवर पराभूत कसं करता येईल आणि त्या आधारावर मेरिटच्या आधारावर हे निर्णय केले जातील. आणि काँग्रेसजवळ ते मेरिट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.